नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिकोडिंग आहे, जे डिकोडिंगचे क्वेश्चन राहतात महाराष्ट्र MCETमध्ये दरवर्षी विचारतात. तर कंपल्सरी आहेत की ते विचारतातच क्वेश्चन्स. ओके, हा महत्त्वाचा टॉपिक आहे पूर्ण महाराष्ट्र MCETसाठी. आणि या व्हिडिओमध्ये आपण टोटल 20 क्वेश्चन्स करणार आहोत डिकोडिंगचे, डिकोडिंगची, आणि 20 क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस म्हणून. ओके, चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि पुन्हा एकदा तुम्ही जर ते लिंक ॲक्सेस केली नसेल, बघितली नसेल, तर नक्की बघा. ते तुम्ही महाराष्ट्र MCETची प्रॅक्टिस करू शकता. ओके, चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि पुन्हा एकदा की तुम्हाला सांगून देतो की आपण फर्स्ट काय करू, महत्त्वाचा डिकोडिंगमध्ये महत्त्वाचा एक टॉपिक कसा की ते नंबर लक्षात कसं ठेवायचे. त्यामध्ये ट्रिक कशी असतं की ते मला त्या नंबर सिरीजून पुरा हे क्वेश्चन तयार होतो. ओके, ट्रिक तयार होतो. फर्स्ट काय करू, आपण जे अल्फाबेटची नंबरिंग कशी लक्षात ठेवायची ते लक्षात ठेवू, आणि विथ ट्रिक्समध्ये, म्हणजे तुम्हाला कधीमध्ये भरूच शकत नाही. ओके, अशा ट्रिकमध्ये आपण समजून घेऊ, आणि रिव्हर्स ऑर्डरमध्ये पण. ओके, चला मग पहिले आपण नंबरचे अल्फाबेटचे नंबर कसे लक्षात ठेवायचे ते बघूया. त्यानंतर आपण आपले जे महाराष्ट्र MCETमध्ये जे क्वेश्चन विचारू शकतात ते सॉल्व्ह करूया. ओके, चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. त्यानंतर हे बेसिक नंबर तुम्हाला माहितीच आहे. ओके, 1 मिनटं ड्रॉ करू द्या. ओके, फर्स्ट नंबर आहे. ओके, अल्फाबेटचे नंबर बघू. फर्स्ट नंबर आहे ए. एचा नंबर काय आहे? 1 आहे. हे कोणाला माहीत असेल, सिम्पल आहे. त्यानंतर बीचा नंबर 2. ओके, सिम्पल आहे, माहीत कोणाला लक्षात येईल. त्यानंतर सीचा नंबर 3 आहे. ओके, त्यानंतर इथे डी. ओके, डीमध्ये तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता? डीमध्ये तुम्हाला हे पण लक्षात येऊ शकते की डी म्हणजे 4, किंवा असं लक्षात ठेवू शकता मी, डी मीन्स डोर. डोरमध्ये किती अल्फाबेट आहे? डोरमध्ये आहे 4 अल्फाबेट. ओके, डोरमध्ये किती अल्फाबेट आहे? 4 अल्फाबेट आहे. 4 अल्फाबेट आहे. ओके, त्याटोपे मग डीचा नंबर क्रमांक किती असेल? डीचा नंबर किती असेल? 4. ओके, त्यानंतर येते ई. ई मीन्स इव्हिनिंग. ओके, संध्याकाळ कधी होतो? 5 वाजता. असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. इव्हिनिंग मीन्स 5 PM. ओके, म्हणजेच 5 नंबरचा कॅरेक्टर. त्यानंतर येते फिक्स 6. फिक्स 6 असं लक्षात ठेवू शकता मी. फिक्स 6. ओके, फिक्स 6. ओके, त्यानंतर येते G7. ओके, त्यानंतर तुम्ही येते जीमध्ये तुम्ही असं समजू शकता, जी आपण असं पण लिहिता येतो. जी आहे, आपण असं समजू शकतो, G7 असं होऊ शकतात, किंवा तुम्ही G7 लक्षात ठेवू शकता, किंवा जीवनाच्या 7 गाठी आपण असं पण लक्षात ठेवू शकता. ओके, फर्स्ट आहे तुम्ही G7 समजू शकता, किंवा आपण तुम्ही जीला असं जर ड्रॉ केलं तर तुम्हाला 7 काढता येईल. ओके, ते बनवू शकता. त्यानंतर येते H. ओके, एचला जर तुम्ही बरोबर जर ऑब्झर्व केलं, तुम्ही याला 8 लिहू शकता. 8 लिहू शकता. ओके, असं. ओके, तुम्हाला एचला आपण 8 लिहू शकतो. त्यानंतर इथे 9. ओके, 9 म्हटलं तर ना, हे सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं की आय नो मीन्स 9. आय नो. ओके, ओके, आय मीन्स 9वा क्रमांक. त्यानंतर येते जे मीन्स 10. ओके, जेमध्ये असं समजू शकता की जे म्हणजे एक तुम्हाला वाटत असेल की हॉकी ट्रिक वाटत असेल. हॉकी ट्रिक. ओके, हॉकीची जी बॅट असते तुम्ही हॉकी समजू शकता. एक हे झाला हॉकीची ट्रिक, आणि हे झाला एक आपलं. त्यानंतर एक आपल्याला बॉल लागेल. ओके, बॉल केल्यानंतर होते हे 10. ओके, जरा 10. त्यानंतर येते के मीन्स एकासारखे एक. ओके, के मीन्स एकासारखे एक. म्हणजे केची व्हॅल्यू किती? एकासारखे एक. ओके, त्यानंतर इथे एल म्हणजे तुम्ही असं समजू शकता, एल म्हणजे असं समजून घ्या ना, आता वाजली की 12. ओके, आता वाजली की 12 असं समजू शकता तुम्ही. एल मीन्स आता वाजली की 12, किंवा असं समजू शकता, प्रेमात वाजते 12. ओके, प्रेमात वाजते 12. त्यानंतर इथे एम. त्यानंतर एम मीन्स तुम्हाला सांगितलं मी 13. त्यानंतर इथे 14 येते. ओके, हे समजू शकतो मी 1 + 4. हे नंबर लक्षात ठेवायचे आहे, खूप इझी आहे. एन मीन्स 14. ओके, याची ट्रिक मी लक्षात नाही माझ्या. त्यानंतर ते 15 ऑक्टोबर. त्यानंतर येते पी, 16 सारखा प्रिन्स. ओके, 16 साल का प्रिन्स, 17 साल की क्वीन से लग्न करतो तो. ओके, 16 साल का प्रिन्स, 17 साल की क्वीनसोबत लग्न करतो. ओके, 16 पी मीन्स 16 सारखा प्रिन्स.
क्वीन मीन्स 17 सारखी. ओके. त्यानंतर येते आरमध्ये 18 आहे. ओके. त्यानंतर येते 19 तुम्ही समजू शकता की सापाचे किती वळण आहे 19. ओके, असं समजू शकता. किंवा SC ST मध्ये कितीचा फरक आहे 19-20 का. ओके, असं समजू शकता तुम्ही. ST OBC मध्ये कितीचा फरक आहे 19-20 का. तर मग एसचा नंबर किती येईल 19. त्यानंतर ते असं म्हणजे T20. ओके. 20 नंतर येते 21 कप. 21 कप कमरला जो असेल 21 कप 21. ओके, 21. ओके, समजलं तुम्हाला. त्यानंतर येते वी मीन्स विक्ट्री. असं समजू शकता. वी मीन्स विक्ट्री. आणि क्रिकेटमध्ये किती प्लेयर असतात एका टीममध्ये 11 + 11 किती होतं. ओके, असं समजू शकता तुम्ही. 2 क्रिकेटचे 2 टीमचे प्लेयर तर सम विक्ट्रीची नंबर. त्यानंतर W हे पण लक्षात येऊन जाईल तुम्हाला. W 23 आहे. त्यानंतर X पण सोपी आहे, लक्षात येऊन जाते 24 आहे. त्यानंतर येते Y 25. त्यानंतर येते 26. ओके. पुन्हा एकदा तुम्हाला मी फाटमध्ये सांगून देतो की एचा नंबर एचा नंबर आहे 1 आहे. त्यानंतर Bचा नंबर 2 आहे. त्यानंतर Cचा नंबर 3 आहे. त्यानंतर Dचा नंबर 4 आहे. त्यानंतर E मीन्स इव्हिनिंग. ओके, म्हणजेच 5 AM आहे. त्यानंतर फिक्स 6 आहे. त्यानंतर G 7 किंवा जीवनाच्या 7 गाठी समजू शकता तुम्ही. याला कधी ऑर्गनाईज केलं तरी 7 येऊन जातो. त्यानंतर ते यातल्या जर आपण बरोबर जर ऑब्झर्व केलं तर आपण याला 8 बनवू शकतो. ओके. त्यानंतर ते I 9. ओके. त्यानंतर G म्हणजेच आपल्याला एक बॅट दिसतसारखं जी आपली हॉकीची ट्रिक दिसत आहे. ओके, हॉकी ट्रिक संग आपल्याला एक बॉल लागेल तर किती झाली 10 झाले. तर मग Gची व्हॅल्यू किती होऊन जाईल 10. त्यानंतर एकासारखे 1 म्हणजेच 11. त्यानंतर प्रिमस वाजते 12. त्यानंतर इथे माहीत 13. त्यानंतर 14. ओके, N मीन्स 14. त्यानंतर इथे O म्हणजे 15 ऑक्टोबर. ओके. त्यानंतर असं समजू शकता मी 13 N मीन्स 14 ऑक्टोबर. O मीन्स 15 ऑक्टोबर. ओके. त्यानंतर इथे P येते. नंतर 16 सारखं प्रिन्स 17 सारखे क्वीनसोबत लग्न करतो. ओके, 16 सारखा प्रिन्स 17 सारखे क्वीनसोबत लग्न करतो. त्यानंतर 8चा नंबर आहे 18. त्यानंतर इथे S येते. Sचा नंबर किती आहे 19. ST OBC मध्ये कितीचा फरक आहे 19-20 का. त्यानंतर T20. त्यानंतर 21 तुम्हाला समजून गेलं. 21 म्हणजेच U. ओके. त्यानंतर इथे V 2 क्रिकेट टीमच्या प्लेअरचा सम विक्ट्रीचा. ओके, किंवा समजू शकता तुम्ही विक्ट्री झाल्यानंतर कसं करतो आपण 2 बोर्ड दाखवतो म्हणजेच 20 म्हणजे 22. त्यानंतर D नाही तुम्ही असं समजू शकता की हे तर तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल. Wचा 23 आणि Xचा 24 आणि Yचा 25 आणि Zचा 26. ओके, हे महत्त्वाचं आहे. हेच लक्षात आलं ना तुम्ही मात्र ऑटोमॅटिकली तुम्ही कोणता नंबर लक्षात ठेवू शकता. त्यानंतर इथे आपले आहे हेच आहे सेम आहे. नाही तर तुम्ही 5-5च्या जर ग्रुपमध्ये लक्षात ठेवलं तर खूप इझी होते. असं लक्षात ठेवायचं नाही तसं लक्षात ठेवायचं. मी सांगितले की तेच ट्रिक खूप महत्त्वाची आहे. ओके, फक्त तुम्ही जर स्टडी करताना प्रॅक्टिस करताना जर यूज केली तर ऑटोमॅटिकली तुमचे लक्ष येऊन जाईल. आपण हेच आहे इव्हनिंग म्हणजे 5. ओके, सेम आहे तेच. त्यानंतर येते महाराष्ट्र MCTमध्ये रिव्हर्स ऑर्डरमध्ये पण क्वेश्चन येतात डिकोडिंगचे. आता ते कसं लक्षात ठेवायचं. ओके, कधी काय होतं आपल्याला असं एक मिनटं कधी ते काय होतं आपल्याला एक नंबर दिला राहतो. ओके, आपल्याला एक अल्फाबेट दिला राहतो तर आपल्याला त्याचा रिव्ह्यूज नंबर काढायचा असतो. कसा नंबर काढायचा तर फर्स्ट आपल्याला काय करायचं 27 तर कसं करायचं. ओके, नॉर्मल आहे 27 मायनस जो अल्फाबेटची पोझिशन आहे. अल्फाबेटची पोझिशन म्हणजे आता आपण पोझिशन काढली ना. आता आपल्याला एची पोझिशन काढायची आहे रिव्हर्स ऑर्डरमध्ये. तर एची पोझिशन किती आहे 1. तर मग एची पोझिशन किती निघेल लास्टला 26. रिव्हर्स ऑर्डरमध्ये विचारत आहे. इथे बघितलंच आहे आपला एची पोझिशन काढायची आहे. ओके, एची पोझिशन काढायची आता मग काय केलं 27 मायनस 1 केलं तर किती आलं 26. म्हणजे एची पोझिशन निघाली रिव्हर्स ऑर्डरमध्ये 26. ते जर आपल्या बीची काढायचं असेल तर 27 मायनस ॲक्च्युअल पोझिशन तुम्हाला लक्षात आली पाहिजे. ॲक्च्युअल पोझिशन जर लक्षात आली तुमच्या तुम्ही हे काढू शकता रिव्हर्स ऑर्डरची. ओके, 25 होती. त्यानंतर ती M मीन्स माहीत 13 मध्ये 27 मायनस 13 जर केला आपण तर किती येते 140. ओके.
मग येऊन निघाला आपण. त्यांना झेडची व्हॅल्यू असं काढायचं. फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवा की रिव्हर्स नंबर इक्वल टू 27 मायनस जो पुढे आपल्याला नंबर दिला आहे त्याची पोझिशन. ओके, लेक्चरमध्ये बघणारच आहे आपण. ओके, हे सर्व लेक्चर हे महत्त्वाचं आहे बिकॉज हे सांगू का तुम्हाला रिव्हर्स ऑर्डरमध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये जे सिम्पल पॅटर्न आहे त्यामध्ये पुरा कोडिंग क्वेश्चन राहतात. ओके, चला मग व्हिडिओ लंबावू शकतो पण हे महत्त्वाचं आहे. हे एक तुमचं क्लिअर नसल्याशिवाय तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकत नाही. ओके, त्यानंतर हे सेम मॅथ्स आहे, हे पेअर आहे. लक्षात ठेवलं तरी तुम्ही, हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल जर तुम्हाला फक्त रिसॉर्टमध्ये जर काढता आलं तर. त्यानंतर येते ओके तेच आहे फर्स्ट स्टेप काढायच्या पोझिशन काढायची लेटरची, त्यानंतर ते मायनस करायची, त्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली आपला रिव्हर्स ऑर्डरचा पोझिशन मिळून जातो. त्यानंतर इथे आपला पहिला क्वेश्चन आहे, 1 मिनटं लहान कोणत्या साईज. त्यानंतर इथे पहिला क्वेश्चन आहे, इफ कॅट इज कोडेड DBU देन डॉग इज कोडेड ॲस. ओके, आपल्या कॅटचा कोड दिला आहे. कॅटचा कोड काय आहे? कॅटचा कोड आहे ओके, कॅटचा कोड आहे DBU. ओके, आता आपल्या काढायचा डॉगचा कोड. ओके, आता तुम्ही जर इथं लक्ष ऑब्झर्व जर केलं तर प्रत्येकमध्ये +1 होत आहे. Cचा कोड किती आहे? 3 आहे. Dचा कोड किती आहे? 4 आहे. त्यानंतर Aचा कोड किती आहे? Bचा कोड किती आहे? 2 आहे. Aचा कोड किती आहे? 1 आहे. त्यानंतर T 20 येत आहे. ओके, त्यानंतर इथे 21 म्हणजेच प्रत्येक वेळेस जर लक्षात दिलं आपण तर 1ने प्लस होत आहे, इथं 1ने प्लस होत आहे, इथं 1ने प्लस होत आहे, इथं 3चा 4 होत आहे, त्यानंतर इथं प्लस होत आहे, इथं प्लस होत आहे, इथं प्लस होत आहे, इथं प्लस होत आहे, मग इथे पण प्लस होईल. डी नंतर काय येईल? डीचा नंबर किती आहे? 4. त्यानंतर इथे O, त्यानंतर 15. ओके, त्यानंतर इथे G7. इथे जर ऑब्झर्व केलं तर डी नंतर काय आहे? कोणता नंबर येतो? इव्हिनिंग. ओके, ऑप्शन मग आधी फर्स्ट कॅरेक्टर द्या. इकडे महत्त्वाचं इकडे लक्ष द्या की तुम्ही जर फर्स्ट कॅरेक्टर काढल्यानंतर तुम्ही काय करायचं? ऑप्शन चेक करायचे. ऑप्शनमध्ये जर फर्स्ट कॅरेक्टर असेल तर सिम्पल त्याच्या ट्रिक करून टाकायचं. ओके, इथे 2 ऑप्शन आहे, हा ऑप्शन कटला आणि हा ऑप्शन कटला. त्यानंतर अजून ट्राय करायचं बिकॉज कधी काय होतं पूर्ण ऑप्शन म्हणजे वेगळे राहतात, यातला एकच ऑप्शन करेक्ट राहतं म्हणजे स्टार्टिंगचा बोर्ड करेक्ट राहतात. त्यानंतर इथे O, नंतर 16, त्यानंतर इथे P 16 सारखं प्रिन्स. ओके, इथं आहे आन्सर ट्रू. म्हणजे तुम्ही फर्स्ट कॅरेक्टर काढल्यानंतर फक्त इथे चेक करायचं, ऑप्शनमध्ये तुमचा फर्स्ट कॅरेक्टरनं डायरेक्ट आन्सर निघून जातो ना. ओके, त्यानंतर येत आहे दुसरा क्वेश्चन आहे, बॅटचा सम किती आहे? बॅटचा सम आहे 23. ओके, Bची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. Aची व्हॅल्यू 1 आहे. T20ची व्हॅल्यू आहे 20 म्हणजे झाली 23. त्यानंतर आपल्या बॉलचा काढायचा आहे. बॉलचा किती झाला? बॉलचा झाला 2, त्यानंतर 1, त्यानंतर एल ते म्हणजे 12, 24. ओके, नाही ओके 24 झालं पाहिजे ना, 24. ओके बरोबर, 24 हे प्लस आहे 2 + 1 3 + 27, ह्याचा आन्सर येईल 27. त्यानंतर इथे पेनचा आहे, पेनचा नंबर आहे 1 2 3. ओके, पेनचा नंबर 1 2 3 आहे. तर आपल्याला काढायचा PEचा नंबर काढायचा आहे. PEचा नंबर काढायचा आहे. तर PEचा नंबर किती आहे? इकडे बघा, Pचा नंबर 1 आहे, Eचा नंबर 2 आहे, तर याचा नंबर किती होईल? 112. ओके, कधी काय होतं चेन इन्फॉर्मेशन चेक करायची. कधी आपल्याला इथंच जे अल्फाबेटचे नंबर दिले राहतात आणि कधी ते आपल्याला त्याचे नंबर घ्यायला लागतात. ओके, याचा आन्सर आहे ए. त्यानंतर इथे फ्लावर आहे, फ्लावर ॲज कॉर्डेट या नंबरने कॉर्डेट केला आहे. त्यानंतर बुक कॉर्डेट आपल्याला काढायचं आहे. ओके, तुम्ही जर याच्यावर लक्ष दिलं प्रत्येकमध्ये प्लस होत आहे. F6मध्ये होत आहे, यामध्ये G7. ओके, प्रत्येकमध्ये जर लक्ष दिलं तर प्रत्येकमध्ये प्लस होत आहे. तर मग इथं किती येईल? B नंतर येत आहे, B नंतर काय होते? C चेक करायचा. C येत आहे का? C येत आहे म्हणजे 2 ऑप्शन कट होत आहे. ओके, 2 ऑप्शन कट केले, त्यानंतर पुन्हा चेक करायचं, त्यानंतर +1 होतं, त्यानंतर 16 सारखं प्रिन्स म्हणजेच P, त्यानंतर पुन्हा एकदा ऑप्शन चेक करायचे.
ओके सेम येत आहे. त्यानंतर इथे पुन्हा एकदा 16 प्रिन्स, त्यांना पुन्हा ऑप्शन चेक करायचे. ओके हे रॉंग आहे, इट इज राईट आन्सर. म्हणजे तुम्हाला टाईम वेस्ट होत नाही तुमचा, पूर्ण तुम्ही कोडेट काढेपर्यंत. ओके त्यानंतर इथे 5वा क्वेश्चन आहे. इफ टेबल इज रायटिंग या नंबरने टेबल राईट केला आहे 20 21, म्हणजे प्रत्येक 1 प्लस होत आहे. त्यानंतर चेअर काढायचं, चेअरनंतर काय, चेअरच्या नंतर प्लस काही आल्यानंतर काय होईल डी. ओके ऑप्शन सगळे करेक्ट आहे. ओके त्यानंतर इथे ऑप्शन म्हणजे सगळे डीनं स्टार्ट होत आहे. त्यानंतर इथे एच नंतर काय येतो आय नो. ओके आय नो आल्यानंतर आपलं आय नोचं म्हटलं आय. ओके यातने सगळ्यात नंबर आय नो आहे. त्यानंतर इथे ए नंतर काय येईल बी. सगळे हा ऑप्शन कटला. त्यानंतर इथे आय नो म्हणजे 10 येईल, 10 कसं लिहायचं आपण जे. ओके ऑप्शन कटला. त्यानंतर इथे आर मीन्स येतो यस. ओके 18 आर मीन्स 18 येतो ना. त्यानंतर आपण मग आरचा प्लस केल्यानंतर 19 येतो. ओके हे आलं आपल्यानंतर. याचा आन्सर ही हे रॉंग, ए प्लस ए इज राईट आन्सर. ओके त्यानंतर रिव्हर्स व्हॅल्यू ऑफ कॅट्स. ओके रिव्हर्स व्हॅल्यू काढायची आपल्या कॅटची. जर आपण जर सोपी आणायची, तुम्ही 27 मायनस जर 3 केलं तर किती येईल. फर्स्ट कॅरेक्टरची गोष्ट सांगा. सीची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, किती येईल 24. ओके 24 निघाला. त्यानंतर एची काढायची. एची जर काढली आपण 1 मायनस 27 26. ओके हे व्हॅल्यू आली. त्यानंतर T20 27 मायनस जर 7 केलं तर किती येईल 20. ओके असं नसेल पाहिजे होतं की. ओके रिव्हर्स ऑर्डरमध्ये विचारत आहे ते, दॅट इज करेक्ट आहे. तर हा फॉर्म्युला यूज करायचा रिव्हर्स ऑर्डरमध्ये कधी पण यूज करायचा नंतर. त्यानंतर येते टोटल व्हॅल्यू ऑफ मोनॅको. ओके याचा पूर्ण आपला नंबरिंगचा सम करायचा आहे. मग 13 आलं. त्यानंतर ए आलं. त्यानंतर इथे एन मीन्स 14 ऑक्टोबर वाटते. त्यानंतर इथे G7. त्यानंतर 15 ऑक्टोबर. त्यानंतर इथं जर सम केला आपण, याचा जर सम केला तर आपण 50 येईल अक्रॉस. 13 प्लस 40 प्लस 48. ओके 15 येतो. फक्त तुम्ही नंबरिंग लक्षात ठेवा. या अल्फाबेटच्या नंबरिंग जर लक्षात असेल तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व करू शकता. त्यानंतर इथे सेम ॲज 8वा क्वेश्चन आहे. रूट एस कोडेट केला आहे. हे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा. जास्ती क्वेश्चन काही सॉल्व करून द्या. प्लस इथे मी प्लसमध्ये दिला आहे कोणता पॅटर्न फॉलो होत आहे. ओके त्यानंतर सेम ॲज हा पण कोड दिला आहे, हा पण तुम्ही सॉल्व करू शकता. व्हिडिओ खूप लंबा होत आहे. ओके दॅट वाय जास्ती आपण क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न नाही करत आहे. त्यानंतर इथे सन हा क्वेश्चन सॉल्व करू आपण. सन येत आहे, सन होता 19 आहे. त्यानंतर 20 म्हणजे +1 नाही होत आहे. त्यानंतर सेम ॲज म्हणजे प्रत्येकमध्ये +1 होत आहे. मोस्टली काय होतं की फक्त +1 +2 हेच कॅरेक्टर हाच पॅटर्न फॉलो होतो. त्यानंतर ते मून मग 13. त्यानंतर मग 14. त्यानंतर एन फॉलो होतो. हा +1चा कॅरेक्टर आहे. तुम्ही जर याला +1 जर केलं, याला +1 जर केलं तर याचा आन्सर हे येईल. ओके त्यानंतर सेम ॲज तोच पॅटर्न फॉलो होत आहे +1चा. ओके मी इथं तुम्हाला इझी लेवलचे का क्वेश्चन दिले आहे बिकॉज तुमचं कन्सेप्ट क्लिअर व्हायला महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्यामध्ये मी PDF तुम्हाला मिडियम हार्ड लेवलचे क्वेश्चन देतो आणि त्या विथ एक्सप्लेनेशन डीपमध्ये. ओके त्यांना सेम ॲज हा क्वेश्चन सॉल्व करून बघा. +2चा पॅटर्न फॉलो होत आहे. ओके त्यानंतर इथे रिव्हर्स कोडिंग किंग. ओके सेम ॲज तो फॉलो आपला मायनसचा यूज करायचा. 27 मायनस जे लेटरची पोझिशन आहे ते काढायची. ओके तुम्हाला मग इथून रिव्हर्सची जी पोझिशन आहे तुम्हाला मिळून जाते. ओके त्यानंतर इथे ॲपलचा सम 15 आहे तर ऑरेंजचा काढायचा आहे. ओके ऑरेंजचा काढल्यानंतर आपल्याला किती येतो 15 येतो. त्यानंतर 18 येते. याचा येतो 15 ऑक्टोबर. त्यानंतर आर येते. त्यानंतर 14 ऑक्टोबर. त्यानंतर G7 आणि इव्हिनिंग 5 टाईम संध्याकाळी 5 वाजता. ओके संध्याकाळी 5. त्यानंतर पण याचा जर सम केला तर 16 येतो. आन्सर आपला ए.
त्यानंतर आहे स्काय, आपल्या स्कायची काढायची आहे. ओके, स्कायचं किती आहे 19 आहे. त्यानंतर के मीन्स एकावर एक. त्यानंतर वाय 25. याचं 60 असं वाटतं मला. याचा सम येतो 55. ओके, त्यानंतर येते 16 क्वेश्चन आहे ट्रेन याचा आहे. इथं आपण +1चा रूल फॉलो होत आहे. ओके, याचा +1 जर केला आपण तर 16 सारखे पिन 17 सारखी क्वीन. ओके, क्यूने स्टार्ट होतो. ओके, तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. +1चा रूल फॉलो करा यामध्ये, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर 1ने प्लस करा, ॲन्सर निघून जाईल. ओके, त्यालाच आहे. त्यानंतर आहे 17वा क्वेश्चन गुड. ओके, सेम ॲस इथं पण +1चा कॅरेक्टर. अरे खूप याच्यात नाही का +1चेच कॅरेक्टर ॲड झाले वाटते. ओके, अजून एक मॉक टेस्ट घेऊन आपण त्यामध्ये मी हार्ड लेवलचे क्वेश्चन सॉल्व करून देईन. त्यानंतर दिल्ली आहे. सगळे क्वेश्चन यामध्ये +1नेच झाले आहे. ओके, सेम ॲज +1चा कॅरेक्टर फॉलो होत आहे. सगळे इझी लेवलचे क्वेश्चन ॲड केले आहेत यामध्ये त्यांनी. त्यानंतर रिव्हर्स ऑफ व्हॅल्यू ऑफ Z1. 26ची व्हॅल्यू किती आहे? झेडची व्हॅल्यू 26 आहे. रिव्हर्स ऑर्डरमध्ये किती येईल? 27 मायनस आहे. किती लक्षात ठेवा, फॉलोची करायची गरज नाही, पण 27 मायनस 26 1 याची व्हॅल्यू 1. ओके, त्यानंतर रिव्हर्स ऑफ रॅटची काढायची झाली तर सेम ॲज 27 आपले रूल फॉलो करायचा. 27 मायनस जी व्हॅल्यू ॲक्च्युअली काढायची आहे ती, जी व्हॅल्यू दिली आपली त्यामधून व्हॅल्यू काढायची ॲक्च्युअल व्हॅल्यूमधून. ओके, या व्हिडिओ टोटल आपण 20 क्वेश्चन्स केले आहे. त्यामध्ये किंवा फक्त आपण 10 क्वेश्चन केले आहे. 10 क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिससाठी, बिकॉज 10 तुमचे ते इझी लेवलचे क्वेश्चन यामध्ये आहेत. तुम्हाला 10 प्रॅक्टिससाठी देतो आणि 20 क्वेश्चन ते इझी आणि मिडियम आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन ते प्रॅक्टिससाठी देतो. म्हणजे तुमचा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जाईल. आणि पुन्हा एकदा फक्त तुम्ही नंबरिंग लक्षात ठेवा, कोणता नंबर किती नंबरचा असतो. म्हणजे त्याची नंबरिंग जर लक्षात ठेवली तुम्ही, म्हणजे मीन्स त्याचा क्रमांक 13 आहे हे लक्षात जर आलं, तुम्ही ऑटोमॅटिकली क्वेश्चन सॉल्व करू शकता. पूर्ण जी कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन असतात ना ते त्याच्यावर आधारित असतात. चला मग जास्त व्हिडिओ न घालवता व्हिडिओला क्लोज करूया. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओने. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे ब्लड रिलेशन आहे आणि डायरेक्शन टेस्ट त्याचे क्वेश्चन सॉल्व करू, बिकॉज तेच खूप इम्पॉर्टंट असतात महाराष्ट्र MCETमध्ये. आणि हे काही क्वेश्चन यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन ॲड केले आम्ही. ओके, म्हणजे या पॅटर्नने ॲडजस्ट केले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व करू. यामध्ये केले आहे, फक्त मी आम्ही टॅग ॲड केली आहे. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय.